तेने असो निर्भर. निर्भर या शब्दाचा अर्थ परिपूर्ण. वैष्णव काय करतात? सेवितो हा रस वाटितो अनिका. त्यामुळे परिपूर्ण आहेत. त्यामुळे नाही नाश पावत असे अविनाशी आहेत ते वैष्णव. सर्व शक्ती चालत असे संपन्न आहेत ते वैष्णव. आणि तेने असो निर्भर असे परिपूर्ण आहेत ते वैष्णव. आणि हा अविनाशीपणा, संपन्नता आणि परिपूर्णता वैष्णवाकडे येण्याचं कारण काय याला दृष्टांत दिलाय. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. ज्ञानी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हेलो 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 सुंदर ते ध्यान उभे विठेवरे 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 करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हे जिजान हे जिजान आवडे निरंतर हे जिजान हे जिजान आवडे निरंतर हे जिजान हे जिजान आवडे निरंतर हेच ध्यान हेच ध्यान कुंडले तळपती शबनी मकर कुंडले तळपती शबनी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी
विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित कंठी कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर येची जान आवडे निरंतर येची जान आवडे निरंतर हेची जान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे झाड आवडे निरंतर हेचे झाड आवडे निरंतर हेचे झाड तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिन श्रीमुख बडीने पाहिन श्रीमुख बडीने तुळसी हार गळा गाजे पीतांबर तुळसी हार गळा गाजे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर आवडे आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा गाजे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे पीतांबर विठोबार कुमारी विठोबार
रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. हरे जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे. हरि जय जय राम कृष्ण हरे. 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बलवान, तो हा माधव बलवान, तो हा माधव बलवान, तो हा माधव बलवान. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बलवान, तो हा माधव बलवान, तो हा माधव बलवान, तो हा माधव बलवान. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बलवान, तो हा माधव बलवान, तो हा माधव बलवान, तो हा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखांची आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बलवान, तो हा माधव बलवान, तो हा माधव बलवान, तो हा माधव. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा, तो हा माधव बलवा. सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर
देवीवर सर्व सुखाची आगर बाप रमादेवीवर सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरे जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण भवबळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भावबळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश पावत योग भागे घरा येते सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भागे घरा येते सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत विद्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल पुत्रा कोण वंचिल पुत्रा कोण वंचिल पित्याचे काय धन पुत्रा कोण वंचिल पुत्रा कोण वंचिल पुत्रा कोण वंचिल योग भागे घरा येती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भागे घरा येते सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत का म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर योग भागे घरा येती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य घरा येती सर्व
शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत विठोबार कुमाये 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 हरिभक्तीपरायण निळकंठ महाराज काळे आणि हरिभक्तीपरायण आदित्य महाराज देवेकर. भाव बड़े विष्णुदास भाव बड़े विष्णुदास भाव बड़े विष्णुदास नाश पावत नाहि नाश पावत नाहि नाश पावत नाहि नाश पावत योग भाग्य कराये ते योग भाग्य कराये ते सर्वशक्ती चालत सर्वशक्ती चालत सर्वशक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत चालत सर्व शक्ती चालत चालत चालत
सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत 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 सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत चालत सर्व शक्ती चालत योग भाग्य करायते योग भाग्य करायते 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठला विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडी बैसू तेनी असो निर्भर योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया जेने पंढरी सारिखाची आपुला धामनगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत सद्गुरु मानकोजी चरणी साष्टांग मी घातिला विठाला विठाला भावबळे विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा वैष्णवाचा विशेष महिमा वर्णन करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैष्णवाची काही महत्वाची वैशिष्ट्ये या अभंगामध्ये सांगतात. अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध, अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध आणि अभंगाच्या चौथ्या चरणातला उत्तरार्ध हे वैष्णवाचा विशेष अशा पद्धतीचा वर्णन आहे. नाही नाश पावत हे वैष्णवाचं विशेष अशा पद्धतीचं वर्णन आहे. सर्व शक्ती चालत हे वैष्णवाचं विशेष अशा पद्धतीचं वर्णन आहे. आणि तेने असो निर्भर हे वैष्णवाचं विशेष अशा पद्धतीचं वर्णन आहे. थोडक्यात अविनाशीपणा, संपन्नता आणि निर्भरता या तीन महत्त्वाच्या गुणांनी जो युक्त आहे तो वैष्णव आहे. आणि हे वैष्णवाकडे तीनही गुण येण्याचं कारण काय तर एका दृष्टांताने महाराजांनी सांगितलंय. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. विठाला विठाला विठला विठल विठल
जामदार वस्तीवर हा एकदिवसीय नामसंकीर्तन सोहळा साजरा होतो आहे. कैलासवासी पांडुरंग नाना विष्णू जामदार यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे दोनही चिरंजीव आदरणीय श्री ज्योतिरामजी असतील किंवा आदरणीय श्री ज्ञानेश्वर माऊली या दोनही बंधूंच्या संयोजनातून आणि या जामदार परिवारावर प्रेम करणारी आपण सगळी अत्यंत सत्वगुण अशा पद्धतीची मंडळी या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण केशव महाराज आणि बाकी सर्वच पूजनीय महाराज मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सकाळच्या प्रहरामध्ये हा पुण्यतिथीचा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय. माझ्याकडे परमभाग्याने प्राप्त झालेली ही कीर्तनाची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल साधारण या अभंगाचा विचार केला तर वैष्णवाच्या संबंधाने तुकाराम महाराज आपल्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करतात. मुळात वैष्णव या शब्दाचा वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या करता येण्यासारख्या आहेत, परंतु या अभंगामध्ये वैष्णवाचे काही विशेष अशा पद्धतीचे महाराजांनी सांगितलेले आहेत. मी विशेष महिमा वर्णन केला असं का म्हणतो, कारण विशेष आणि सामान्य अशा दोन पद्धतीने आपल्याला एखाद्या व्यक्तीची वर्णनं करता येतात. सामान्य लक्षण वेगळं असतं आणि विशेष लक्षण वेगळं असतं. सामान्य कशाला म्हणायचं आणि विशेष कशाला म्हणायचं एका वाक्यात उत्तर देऊन पुढे जातो. आपण व्याख्या अशी करतो की जे सर्वानुगत असतं त्याला सामान्य म्हटलं जातं आणि जे एखाद्याच्याच ठिकाणी असतं त्याला विशेष म्हटलं जातं. कळतंय का? पहा, मी आणखीन सोपं सांगतो. सामान्य या शब्दाचा अर्थ जे सर्वानुगत आहे, सर्वांमध्ये आहे, त्याला सामान्य म्हटलं जातं आणि विशेष म्हणजे जे काहींच्याच ठिकाणी आहे त्याला विशेष म्हटलं जातं. आपल्याकडे आणखीन थोडंसं पुढं बोलायचं झालं तर सामान्य शब्दाला आपण अर्थ असा करतो जे साधं आहे त्याला आपण सामान्य म्हणतो आणि विशेष शब्दाचा अर्थ करताना आपण म्हणतो जे महत्त्वाचं आहे त्याला विशेष म्हणतो. ऐका, काय काय व्याख्या झाल्या. जे सर्वानुगत आहे त्याला सामान्य म्हणा, काहींच्याच ठिकाणी आहे त्याला विशेष म्हणा, जे साधं आहे त्याला सामान्य म्हणा, जे महत्त्वाचं आहे त्याला विशेष म्हणा. पण या दोन्ही व्याख्येपेक्षा जरा वेगळी व्याख्या सामान्य आणि विशेष शब्दाची सांगतो. ऐका, तत्वज्ञानाने असं चिंतन केलंय, मानवी जीवनामध्ये मी कोणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हेच मानवी जीवनाचं विशेषपण आहे आणि मानवी जीवनामध्ये मी कोणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हेच मानवी जीवनाचं सामान्यपण आहे. मी आपल्याला आणखीन थोड्या सोप्या पद्धतीने व्याख्या समजावून देतो. मी कोणीतरी विशेष आहे असं म्हणणं हे सामान्यपणाचं लक्षण आहे आणि मी कोणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हे विशेषपणाचं लक्षण आहे. जाऊ द्या, याहीपेक्षा आणखीन थोडं वेगळ्या भाषेमध्ये सांगतो. आपण व्यवहारामध्ये लहान आणि मोठा या शब्दाची व्याख्या काय करतो. ज्याचं वय कमी आहे त्याला काय म्हणतो आपण? लहान. ज्याचं वय जास्त आहे त्याला काय आपण म्हणतो? मोठा. किंवा आपल्याकडे त्याच्याकरता दोन शब्द आहेत. ज्याचं वय जास्त आहे त्याला जाणतं म्हटलं जातं आणि ज्याचं वय कमी आहे त्याला नियंत म्हटलं जातं. म्हणजे जे लहान आहे त्याला काय म्हणायचं? नियंत. आणि जो मोठा आहे त्याला काय म्हणायचं? जाणतं. हे आपण केलेल्या व्याख्या आहेत. खरं तर मला कधी कधी गंमत वाटते हे जाणतं आणि नियंत म्हणण्याच्या मध्ये. कीर्तनामध्ये आपल्यासारखी वयोवृद्ध मंडळी जाणती पण असतात आणि कीर्तनामध्ये लहान लहान मुलं, आता ही बऱ्यापैकी लहान लहान मुलं आमच्या संस्थेची आहेत, ही नेंती पण आहेत. तुम्ही त्या मुलांना काय म्हणता? वय लहान आहे म्हणून त्यांना तुम्ही काय म्हणता? नियंत. आणि तुम्ही बसलेली सगळी मंडळी वय मोठा आहे म्हणून तुम्ही कोण आहात? जाणती. बऱ्याचदा कीर्तनामध्ये मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन सुरू झालं की ज्यांना कळत नाही ती लगेच टाळ वाजवतात विठ्ठल विठ्ठल, ती नियंती. आणि तुम्ही मात्र हात बांधून बसता, तुम्ही जाणती. आता प्रश्न पडतो कोणाला नियंत म्हणायचं आणि कोणाला जाणतं म्हणायचं. आपण अशा व्याख्या करतो की वय कमी आहे म्हणजे लहान आणि वय मोठा आहे म्हणजे वय जास्त आहे म्हणजे मोठा. परंतु तत्वज्ञानाने व्याख्या अशी केली नाही. तत्वज्ञान असं सांगतं मी कुणीतरी लहान आहे असं म्हणणं हेच खरं मोठेपणाचं लक्षण आहे आणि मी कुणीतरी मोठा आहे असं म्हणणं हेच खरं लहानपणाचं लक्षण आहे. मी आणखीन थोडं पुढं जाऊन बोलतो. लहानाचा मोठा होणं सहज शक्य आहे, पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. ऐका जरा बोलणं. लहानाचा मोठा होणं सहज शक्य आहे. 10 वर्षापूर्वी तुम्ही मला पाहिलं असेल तर तुम्ही म्हणाल महाराज तेव्हा लहान होता. केशव महाराजांना पाहिलं असेल, महाराजांना तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही लहान होता. आता मोठे झाला, वय वाढलं, मनुष्य मोठा झाला. लहानाचा मोठा होणं शक्य आहे हो,
पण एकदा मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं फार कठीण आहे. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात, केशव महाराजांना माहिती आहे, आमचे वडील असं सांगत असतात, लहानाचा मोठा होणं शक्य आहे, पण मोठेपणा आला की पुन्हा लहान होणं कठीण आहे. त्याला ते उदाहरण असं देत असतात, टाळ वाजवणारा टाळकरी कीर्तनकार होऊ शकतो, पण एकदा कीर्तन करायला लागला की तो काकड्याला हजर राहील याची गॅरंटी नाही, असं ते म्हणत असतात. त्यामुळे मी बाकी विस्तार करत नाही. सामान्य आणि विशेष या शब्दाचा सुद्धा असाच विचार आहे. काय विशेष या शब्दाचा विचार असा आहे, कुणीतरी सामान्य म्हणून राहणं हे खरं विशेषपणाचं लक्षण आहे, आणि मी कुणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हे सामान्यपणाचं लक्षण आहे. हे आपण केलेल्या तत्वज्ञानाच्या कसोटीवरच्या व्याख्या. परंतु या अभंगामध्ये महाराजांनी जो वैष्णवाचा विशेष सांगितलाय, त्या विशेष शब्दाचा अर्थ असा आहे, सर्वांपासून थोडंसं वेगळेपण. विशेष या शब्दाचा सरळ सरळ अर्थ असा करता येईल, जे विशेषणाने युक्त आहे त्याला विशेष म्हणा. काहीतरी वेगळेपण असलं पाहिजे तर आपल्याला त्याचा काहीतरी विशेष सांगता येईल. काय या अभंगामध्ये वैष्णवाचा विशेषपणा आहे? महाराजांनी एक महत्वाचा विशेषपणा असा सांगितलाय, नाही नाश पावत. या अभंगाच्या पहिल्या चरणातल्या उत्तरार्धातली भाषा अशी आहे, नाही नाश पावत. हा नाही नाश पावत हा विशेष आहे. याचा अर्थ त्यांचा नाश होत नाही असं जे महाराज म्हणतात हा विशेष आहे. काय झालं म्हणे, एक साधारण या अभंगाच्या भूमिकेबद्दल वेगवेगळ्या प्रस्तावना केल्या जातात, पण मला एक थोडं तुकोबरायांच्या चरित्रातून एक प्रस्तावना करायची आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज देहूमध्ये हे बोलत होते, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. अनेक मंडळी हा अभंग ऐकत होती. एक मनुष्य त्या कीर्तन झाल्यानंतर महाराजांच्या जवळ गेला आणि महाराजांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही जो आत्ता अभंग सांगितला, नाही नाश पावत, भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, या अभंगावर माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे. त्यांनी तुकाराम महाराजांना स्पष्ट सांगितलं, महाराज मला एक याच्यावर प्रश्न आहे, विचारू का? माझी एक शंका आहे, विचारू का? महाराजांनी सांगितलं, विचार. काय? अरे बाबा, मी बोलत असलेल्या गोष्टीवर जर तुला प्रश्न निर्माण होत असेल तर याची गोष्ट चांगली आहे, तू विचार. खरं तर ऐकल्यानंतर ऐकणाऱ्यांनी कीर्तनकारांना प्रश्न विचारलेच पाहिजे, त्याच्याशिवाय कीर्तनकारांना कळणार नाही की आपण कोण आहोत हे लक्षात येणार नाही. खरं तर विचारलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं. महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, काही हरकत नाही, विचार. काय प्रश्न आहे? तो म्हटला, महाराज तुम्ही नाही नाश पावत असं म्हणताना याच्यावरच एक प्रश्न आहे. काय आहे? तो म्हटलं, हे पहा, मी रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय, ज्ञानेश्वरीचा रोज अभ्यास करतोय, नवे नवे ज्ञानेश्वरीचं रोज पारायण करतोय, आणि मी ज्ञानेश्वरीचं पारायण करत असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला विचार आणि तुम्ही या अभंगामध्ये सांगत असलेला विचार याच्यामध्ये फरक आहे, अंतर आहे, तफावत आहे. ते म्हटले, का रे बाबा? ते म्हटलं, ज्ञानोबाराय एक वेगळंच सांगतात आणि तुम्ही वेगळंच सांगता. मला प्रश्न पडतो की ज्ञानोबारायांचं ऐकायचं का तुम्ही ऐकायचं, तुमचं ऐकायचं? कारण ज्ञानेश्वर महाराज आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उपजेते नाशी नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. तो म्हणायला लागला, माऊली तुकोबाराय, ज्ञानोबाराय आम्हाला सांगतात उपजेते नाशे, आणि तुम्ही मात्र या अभंगामध्ये काय सांगताय? नाही नाश पावत. मग ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते ऐकायचं का तुम्ही सांगता ते ऐकायचं? बोलता बोलता तो थोडंसं धाडसाने तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज बहुतेक मला असं वाटतं तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही काय की, असं त्यांनी तुकाराम महाराजांना विचारलं. त्यांनी महाराजांनाच विचारलं, तुम्ही बहुतेक ज्ञानेश्वरी वाचत नाही काय की? बरं त्याची तर काय चूक आहे? बऱ्याचदा अलीकडल्या काळात महाराज लोक ज्ञानेश्वरी कुठं वाचतात, त्यामुळे त्याची तरी काय चूक आहे? त्यांनी महाराजांना विचारलं. लॉकडाऊनमध्ये केशव महाराज, बरेच जण आपण सगळी घरी होतो, बरेच जण. एका महाराजांचा मला फोन आला, प्रतितीश महाराज होते. मला त्यांनी विचारलं, काय चाललंय? माझं PhDचं काम चालू होतं, माझं PhDचं काम चालू आहे, लिखाण चालू आहे. मला म्हटलं बरं झालं, 2 वर्ष आपल्याला चांगली विश्रांती मिळाली, त्यानिमित्ताने लिखाणं होऊ लागली, म्हणून मी म्हटलं लिखाण चालू आहे. मी आपलं त्यांना विचारलं, तुम्ही काय करताय? ते म्हटले, आत्ताच ज्ञानेश्वरीचं पारायण झालं. म्हटलं छान, बरं झालं. तर तो म्हटला, नाही हो महाराज, ज्ञानेश्वरी पण चांगली आहे हो. मला कळेचं ना त्याच्या वाक्याचा अर्थ. आता महाराज लोकांनी ज्ञानेश्वरी चांगली आहे म्हणायचा विषयच नाही, ती चांगलीच आहे ना. नाही म्हटलं, हो ते चांगलीच आहे, त्याचं काय? तर म्हटलं, नाही हो, आयुष्यामध्ये एकदाही पारायण केलं नाही, पहिल्यांदा पारायण केलं. कोण म्हणतंय? गजर कीर्तनाचा. आता पुढं बोलत नाही मी. हे अशी परिस्थिती आहे आता संप्रदायामध्ये, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज ज्ञानेश्वरीचं चिंतन करत नाही का तुम्ही? तुकोबारायांनी सांगितलं, बाबा रोज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आम्ही घराच्या बाहेर पडत नाही. का रे बाबा? तो म्हटला, मग ज्ञानोबाराय बोलतात उपजेते नाशे, आणि तुम्ही मात्र या अभंगामध्ये म्हणायला लागला नाही नाश पावत. मग नेमकं काय खरं म्हणायचं?
तुकाराम महाराजांना आनंद वाटला. का? पहिली गोष्ट हा प्रश्न विचारतोय याचा आनंद वाटला, आणि दुसरी गोष्ट प्रश्न विचारताना संदर्भ ज्ञानेश्वरीचा देतोय याचा अर्थ हा ज्ञानेश्वरीचा अभ्यासक आणि उपासक आहे याचा आनंद वाटला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, छान, देऊ का उत्तर? तो म्हटला, नाही नाही महाराज, थांबा, मी फक्त ज्ञानेश्वरीच वाचून येतोय अशातला भाग नाही, मी रोज तुमचा गाथा सुद्धा वाचतो, तुम्ही सांगितलेली अभंग सुद्धा मी रोज वाचतो. आणि बोलता बोलता तो महाराजांना म्हणायला लागला, महाराज, बहुतेक तुम्हीच सांगितलेली अभंग तुमच्या लक्षात नाहीत काय की? तो तुकोबारांना म्हणायला लागला, तुम्ही बोलत असलेले अभंग तुमच्या लक्षात नाही काय की? बरं, त्याची तर काय चूक आहे? बऱ्याच महाराज लोकांचे कीर्तनाला जो अभंग घेतला तो लक्षात नसतो त्यांच्याच. काय चाललंय, बऱ्याचदा काही काही कीर्तनकारांना अभंगावर ओढून आणावं लागतंय. अभंगावर या, अभंगावर या. आमचे गुरुजी गुरुवारी भाऊ म्हणायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवितच नाहीत म्हणायचे. असं म्हणायचे, कधी कधी अभंगावर ओढून आणावं लागतं. तेव्हा महाराजांनी विचारलं, का रे बाबा, तुला असा का प्रश्न पडला? तो म्हटला, महाराज, तुम्ही आत्ता म्हणता नाही नाश पावत, पण तुमचे शब्द असे आहेत, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर नाशवंत जे जे कर्म धर्म, नाशवंत जे जे कर्म धर्म, नाशवंत जे जे कर्म धर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म नाशवंत, जे जे कर्म धर्म नाशवंत. जे जे कर्म धर्म नाशिवंत असं तुम्हीच सांगता ना, मग तुम्ही एका ठिकाणी सांगता जे जे कर्म ते ते नाशिवंत, आणि आता मात्र तुम्ही असं सांगायला लागला नाही नाश पावत. मग तुम्ही बोलत असलेल्या एका अभंगातली भाषा खरी म्हणायची का आत्ता या अभंगामध्ये तुम्ही बोलताय ते खरं म्हणायचं? तुकाराम महाराजांना आनंद वाटला. एक तर यांनी प्रश्न विचारला, पण पहिला संदर्भ ज्ञानेश्वरीचा दिला, दुसरा संदर्भ गाथ्याचा दिला. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिल्याने विचारलं, झालं का तुझं बोलून? देऊ का तुला उत्तर? तो म्हटला, नाही नाही महाराज, मी फक्त ज्ञानेश्वरी गाथाच वाचून आलोय अशातला भाग नाही, मी महाभारतही वाचून आलोय. थांबा म्हटले, मी महाभारतातला एक दाखला देतो. ते म्हटले, काय? महाभारतामध्ये एक छोटं प्रकरण आहे. काय आहे? आपल्याला सगळ्यांना माहीत असलेला विषय आहे. ते धर्मराजा वगैरे या धर्मराजाला तहान लागली म्हणे, आणि मग पाणी प्यायचं होतं. मग त्याच्याकरता पाणी आणण्याकरता पाठवलं. ते नकुलाला पाठवलं, सहदेवाला पाठवलं, मग ते अर्जुनाला पाठवलं, भीमाला पाठवलं, सगळ्यांना पाठवलं. त्या तळ्यामध्ये पाण्याला हात लावल्याबरोबर तिथून एक अदृश्य शक्तीतून आवाज यायचा, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील, नाहीतर तसंच पाणी पिण्याचा प्रयत्न केला तर मरावं लागेल, वगैरे वगैरे. मग त्या तिघा चौघांनी काही उत्तरं दिली नाहीत. पाणी पिण्याचा प्रयत्न केला, ते चौघजण मूर्छित पडले किंवा मेले, असं दोन्ही भाऊ महाभारतामध्ये सांगितले. सरते शेवटी धर्मराजा जातात. मला जिथं बोलायचंय तिथं धावतं आपल्याला बोलतो. धर्मराजा जातात आणि त्या पाण्याला हात लावतात. तेवढ्यामध्ये तिथून एक अदृश्य शक्तीतून आवाज येतो, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील. ते म्हटले, विचारा प्रश्न, माझ्या सतसत विवेक बुद्धीला जसं स्मरेल तशा पद्धतीने उत्तरं देतो. आणि मग त्या अदृश्य शक्तीने प्रश्न विचारले. तिचं नाव आहे यक्ष. त्या यक्षाने प्रश्न विचारले आणि धर्मराजांनी उत्तरं दिली. या दोघांच्या संवादातून यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण महाभारतामध्ये तयार झालं. बाजारामध्ये 2 पुस्तकं मिळतात, ती दोन्ही पुस्तकं सांगतो. महाभारतातील यक्ष प्रश्न नावाचं एक पुस्तक घ्या, किंवा अलीकडल्या काळातून प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं यक्ष प्रश्न नावाचं एक पुस्तक आहे, तेही वाचण्यासारखं आहे. मग ते वेगवेगळे यक्षांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांना दिलेली उत्तरं, त्याच्यातून जे निर्माण झालेलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपल्या विषयाच्या संबंधाने एक प्रश्न आहे. ऐका, काय प्रश्न आहे? यक्षांनी धर्मराजाला प्रश्न विचारताना असा एक प्रश्न विचारलाय, धर्मराजा मला सांग, जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय? जगातील सर्वात मोठं आश्चर्य काय, असा प्रश्न विचारला. तेव्हा धर्मराजांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. धर्मराजांनी उत्तर असं दिलंय, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम शेषा स्थावरमिष्यन्ति किमाश्चर्य मतपरम. महाभारतामध्ये हा प्रसिद्ध श्लोक आहे. अहनि अहनि भूतानि गच्छन्ति ह यमालयम शेषा स्थावरमिष्यन्ति किमाश्चर्य मतपरम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, धर्मराजा सांगतो, अहनि अहनि या जगामध्ये जे जे जन्माला आले ते ते गेले. जे जे जन्माला आले ते ते गेले.
यक्षांनी विचारलं, अरे ते तर सरळ सिद्धांत आहे, याच्यात आश्चर्य काय? धर्मराजांनी सांगितलं, पुढलं अर्ध ऐक. जे जे जन्माला आले ते ते गेले, पण एखादा मनुष्य गेल्यानंतर जिवंत असलेला मनुष्य म्हणतो हा गेला पण मी जिवंत, याचा मानत असलेला जो आनंद आहे हेच जगातलं आश्चर्य म्हटले. का? कारण याला सुद्धा जायचंय ना, याला जायचं असताना सुद्धा हा मात्र त्याच्यापासून स्वतःला वेगळं समजायला लागला. हा श्लोक नाही कळाला तर मी कबीर महाराजांचा एक दोहा देतो. कबीर महाराजांनी असं सांगितलंय, 10 द्वारे का पिंजरा, तामे पंछी कोण, रही बे तो अचरज है, नहीं रहे तो अचरज कोण. अचरज या शब्दाचा अर्थ आश्चर्य. जुन्या काळातल्या हिंदीतला हा शब्द आहे. 10 द्वारे का पिंजरा, हा 10 दरवाजाचा पिंजरा. तामे पंछी कोण, त्याच्यामध्ये जीव नावाचा असलेला पक्षी. तो जीव नावाचा पक्षी देह नावाच्या पिंजऱ्यातून उडून गेला तर कशाचं आश्चर्य, पण तो जीव नावाचा पक्षी देह नावाच्या पिंजऱ्यामध्ये जर कायम राहिला तर याचं मात्र आश्चर्य आहे. शेषा स्थावर किमश्यती किमाश्चर्य मत परम, ही जी भाषा आहे महाभारतातली आणि ही भाषा आहे कबीर महाराजांची. याहीपेक्षा अगदी सोप्या वाक्यात बोलायचं झालं तर, अगदी एखादा मनुष्य, आपले पाहुणे रावळे कुठेतरी दवाखान्यामध्ये अगदी ॲडमिट असतात, ICU मध्ये असतात, आपण पाहायला त्यांना जात असतो, कुणीतरी पाहून आलेलं असतं आणि मग पायऱ्या उतरत असताना आपण त्यांना विचारतो, कुठं गेला होता तो? म्हटले पाहुण्यांना पाहण्याकरता. आम्ही तिकडे चाललोय. कसं काय? आपण पहिला प्रश्न विचारतो, कसं काय? तो जो आलेला असतो का नाही पाहून, तो म्हणतो अहो आणखीन जिवंत आहे तो. म्हणजे याला आश्चर्य वाटायला लागलंय, म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन झालं तरी आणखीन आहे तो. याचा अर्थ माणूस जाणं हे आश्चर्याचं नाही, माणूस जिवंत राहणं हे आश्चर्याचं आहे. मग जर जिवंत राहणं हे आश्चर्याचं आहे, जाणं हे आश्चर्याचं नाही, याचा अर्थ मनुष्य जन्माला आला की ते जाणं हे निश्चित आहे. मग असं असताना सुद्धा तुम्ही या अभंगामध्ये कसं काय म्हणता, नाही नाश पावत. विठ्ठल ऐका, तुकाराम महाराजांना आनंद वाटला. का? हा एकतर हा प्रश्न विचारतोय पण संदर्भ छान देतोय. पहिला संदर्भ दिला ज्ञानेश्वरीचा, दुसरा संदर्भ दिला गाथ्याचा, तिसरा संदर्भ दिला महाभारताचा. तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, झालं का तुझं बोलून, सांगू का उत्तर? तो म्हटला, नाही नाही महाराज थांबा, मी ज्ञानेश्वरी गाता महाभारत वाचतो असं नाही, मी रामायण सुद्धा वाचून आलोय. मला कधी कधी प्रश्न पडतो, ऐकणारा जर इतका वाचून येत असेल तर सांगणाऱ्यांनी किती वाचून गेलं पाहिजे, एवढंच बोलायचं आहे, बाकी काही नाही. ते म्हटले मी रामायण वाचून आलोय. ते म्हटले रामायणाचा काय विषय? तो म्हटला रामायणामध्ये या संबंधाने एक प्रसंग आहे. आता मी रामायणातला एक विषय सांगतो, सगळा विस्तार करत नाही, परंतु वशिष्ठ ऋषी आणि प्रभू रामचंद्रांच्या संवादातून जे निर्माण झालेला विषय आहे त्याला योग वासिष्ठ असं म्हटलं जातं. योग वासिष्ठ आता ते पुष्कळ मोठा आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 32,000 श्लोकांचा तो ग्रंथ आहे. अतिशय गोड आहे, कारण सांगणारे वशिष्ठ आहेत, त्याच्याहीपेक्षा ऐकणारे राम आहेत ना. मग रामचंद्र प्रभूंना सांगितलं जातं ते काही सामान्य असेल का हो? चांगदेवांना जे सांगितलं ते काही सामान्य असेल का? बऱ्याचदा काही माणसं कुठेतरी कट्ट्यावर वट्ट्यावर बसतात आणि बसल्या बसल्या म्हणतात, चांगदेवाला कळत नव्हतं, कोरा होता, तुला कीर्तनात 2 तास बांडी घालून बसायला येईना. चांगदेवाची मापं काढणं सोपं नाहीये महाराज. 1400 वर्षाची तपश्चर्या म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? याचा अर्थ चांगदेवजीच होते. स्वतंत्र कधीतरी त्याच्यावर विचार करता येईल. पण मला जे बोलायचंय ते नीट ऐका. रामचंद्र प्रभूंना सांगितलं ते वशिष्ठांनी काही सामान्य असेल का? भ्रमेण अहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासको जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूल इदम जगत. अशा काही वेदांतातल्या पराकोटीचे जे उच्च सिद्धांत आहेत तिथून सुरुवात झालेला हा ग्रंथ आहे. बोलता बोलता एक विषय वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना जन्म मृत्यूच्या संबंधाने सांगतात. मला तेवढा श्लोक सांगायचा आहे, फार गोड श्लोक आहे. काय झालं? वशिष्ठ रामाला सांगतात, हे रामा नीट ऐक, या जगामध्ये कोणती गोष्ट सत्य आहे हे सांगताना वशिष्ठ ऋषी सांगतात, सहैव मृत्युर व्रजती सहैव मृत्युर निषिदती गत्वा सुदीर्घ मद्वानम सह मृत्युर निवर्तते. योग वशिष्ठातली भाषा आहे. सहैव मृत्युर व्रजती सहैव मृत्युर निषिदती गत्वा सुदीर्घ मद्वानम सह मृत्युर निवर्तते. या श्लोकाचा अर्थ असा आहे, वशिष्ठ रामाला सांगतात, हे रामा, मृत्यू माणसाच्या कायम बरोबर आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत तो आपल्या कायम बरोबर असतो. सकाळी झोपेतून उठलो तो आपल्या बरोबरच असतो. आपण शेतामध्ये कामाला निघालो तो आपल्या बरोबरच असतो. आपण दिवसभर काम करायला लागलो तो आपल्या सोबतच असतो. आपण गावाकडे माघारी आलो आपल्या सोबतच असतो. आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये जाऊन बसलो तो आपल्या शेजारीच असतो.
लोक लगेच शेजारी बघतात. हो तसं नाही, तसं दिसत नसतंय. याचा अर्थ कायम तो आपल्या बरोबर असतो. याच्या पुढं असं सांगितलंय, गत्वा सुदीर्घ मद्वानम सह मृत्यूर निवर्तते. किती जरी दूर निहून सोडायचं ठरवलं तरी त्याच्यापासून सुटका होत नाही. गरुड आणि गरुडाच्या आईची कथा सगळ्यांना माहित आहे, मला जास्त वेळ बोलून घ्यायची नाहीये. याचा अर्थ त्याला किती दूर नेऊन सोडायचं ठरवलं तरी मृत्यूपासून माणसाची सुटका होत नाही. मग तो मनुष्य म्हणायला लागला, महाराज जर मृत्यूपासून माणसाची सुटका होत नाही असं योग वासिष्ठही सांगत असेल तर तुम्ही या अभंगामध्ये कसं काय म्हणायला लागलात, नाही नाश पावत. विठ्ठल विठ्ठल महाराजांना आनंद वाटला. प्रश्न विचारला. पहिला संदर्भ कशाचा आहे? ज्ञानेश्वरीचा. दुसरा संदर्भ गाथ्याचा. तिसरा संदर्भ महाभारताचा. चौथा संदर्भ रामायणाचा. महाराजांनी त्याच्याकडे पाहिल्याने विचारलं, झालं का बोलून? तो म्हटला, नाही नाही महाराज थांबा, मी जरा साहित्य वाचून आलोय म्हटला. कारण काही काही सुशिक्षित मंडळी कीर्तनाला असतात, त्यामुळे असलं काही काही वाचून यावंही लागतं आता कीर्तनकारांना. ते म्हटले थोडं साहित्य वाचून आलोय. साहित्य? हो, साहित्यातला एक दाखला देतो, ऐका. थोडंसं मला साहित्य वाचण्याची मुळातच मला आवड आहे. थोडंसं जरी अवांतर वाटत असलं पण अलीकडल्या कीर्तनात जितकं अवांतर चालतं तितकं नाहीये हे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल पण तितकं नाहीये. मी साहित्याचा दाखला संत साहित्याला धरून मी देतो. साहित्यामध्ये आपल्याकडे अनेक वेगवेगळे साहित्यिक होऊन गेले. अनेकांची नावं आपल्याला माहीत आहेत. काय सगळी आपण जवळजवळ ऐकलेली पाहिलेली मंडळी असतील जुनी. पण त्याच्यामध्ये एक डॉक्टर जी कुलकर्णी नावाचे एक फार मोठे गूढ कथाकार होऊन गेले. त्यांच्या कथा फार, तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर त्यांचे काही नावं तुम्हाला, त्यांची काही पुस्तकं आपल्याला भेटतील. त्यांच्या एका पुस्तकामध्ये एक छोटीशी काल्पनिक कथा त्यांनी मांडलेली आहे, पण जन्म मृत्यूच्या संबंधाने ती महत्त्वाची आहे, तेवढी मला सांगायची आहे. काय झालं, एक काल्पनिक कथा आहे पण फार गोड आहे. एकदा नर्मदेच्या काठावर अश्वत्थाम्याची आणि गौतमाची गाठ पडली असं त्यांनी मांडलंय. एकदा आता कथा असते, काल्पनिक असते, पण त्या कथेपेक्षा सुद्धा त्या कथेतून येणारा जो सिद्धांत आहे तो आपल्याकरता महत्वाचा असतो. शेवटी दृष्टांत हा एकांगी असतो असं आपल्याला शास्त्र सांगतं. त्यामुळे दृष्टांताच्या मध्ये चर्चा करण्यापेक्षा त्या दृष्टांतातून येणारा जो बोध आहे तो बोध महत्वाचा असतो, तो सिद्धांत महत्वाचा असतो. नर्मदेच्या काठावर एकदा गौतमांची आणि अश्वत्थाम्याची गाठ पडली. आता गौतमजी कोण आहेत वेगळं सांगायची गरज नाही, अश्वत्थामा कोण आहे हेही वेगळं सांगायची गरज नाही. सप्त चिरंजीवामध्ये ज्यांचं अग्रक्रमाने नाव घेतलं जातं ते अश्वत्थामा. आणि नर्मदेच्या काठावर गाठ पडल्याबरोबर गौतमाला अश्वत्थाम्याला पाहिल्यानंतर आश्चर्य वाटायला लागलं. नीट ऐका. चिरंजीव असलेला अश्वत्थामा, परंतु चेहऱ्यावर काहीतरी चिंता आहे, दुःख आहे असं गौतमानी त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं. आणि गौतमाला आश्चर्य असं वाटायला लागलं, अरे हा तर चिरंजीव आहे, यांनी मृत्यूला जिंकलंय आणि तरी चेहऱ्यावर दुःख दिसून यायला लागले. म्हणून गौतमानी विचारलं, का रे अश्वत्थामा, तुला असं काय दुःख आहे? तू तर चिरंजीव आहे. सगळ्यात मोठं दुःख माणसाला असतं ते मृत्यूचं. सगळ्यात मोठं दुःख असतं माणसाला ते मृत्यूचं. आणि हा मृत्यू तू जिंकलाय ना, मग जर मृत्यू जिंकलेला असेल तर तू किती आनंदात राहायला पाहिजे. आणि तुझ्या चेहऱ्यावर मात्र चिंता दिसते. काय झालं बाबा, कसलं दुःख आहे तुला? आता ऐका. अश्वत्थाम्याने फार गोड उत्तर दिलं. अश्वत्थाम्याने सांगितलं, गौतमा तुझ्या दुःखाला अंत आहे, माझ्या दुःखाला अंतच नाही म्हटले. ऐका. तुझ्या, आता ते गौतमाचं ते 4 दुःख पाहिली आणि घरातून बाहेर पडले अशी गौतमाची कथा आहे. तर म्हटले तुझ्या दुःखाला अंत आहे पण माझ्या दुःखाला अंतच नाही. गौतमाने विचारलं, अरे अश्वत्थामा, तुला असं दुःख तरी कोणतं आहे की तुझ्या दुःखाला अंतच नाही म्हणतो? तू तर चिरंजीव आहे ना, मृत्यूला जिंकलाय ना, आणखीन कुठलं तुला दुःख असणार आहे? सगळ्यात मोठं दुःख तर ते असतं. आणि तेच दुःख जर तुझ्याकडे राहिलं नसेल तर बाकीची दुःख त्या दुःखापुढे क्षुल्लक आहे. काय दुःख आहे? अश्वत्थाम्यांनी फार गोड उत्तर दिलं. अश्वत्थाम्यांनी सांगितलं, गौतमा तुझ्या दुःखाला अंत आहे पण माझ्या दुःखाला अंतच नाही. मला दुःख कोणतं आहे सांगू? मी मरत नाही हेच माझं दुःख आहे म्हटले, बाकी काही नाही. आता नीट ऐका. याचा अर्थ अश्वत्थाम्याच्या कथेतून सुद्धा लक्षात येतं, जन्म म्हटलं की मृत्यू हा हवाच आहे. मग जर साहित्य सांगतं जन्म म्हटलं की मृत्यू, रामायण सांगतं जन्म म्हटलं की मृत्यू, महाभारत सांगतं जन्म म्हटलं की मृत्यू, गाथा सांगते जन्म म्हटलं की मृत्यू, ज्ञानेश्वरी सांगते जन्म म्हटलं की मृत्यू. जर इतके संदर्भ सगळे असतील तर तुम्ही कसं काय म्हणता नाही नाश पावत? तुम्ही कसं काय म्हणता? महाराजांनी त्याच्याकडे पाहिल्याने विचारलं,
झालं का तुझं बोलणं? तो म्हटलं खरं तर आणखीन पुष्कळ बोलायचं आहे, पण आजच्या पुरतं झालं. माझ्याकडे याच्यावर 11 मुद्दे आहेत, पण तितके सगळे सांगण्याची वेळही माझ्याकडे नाही. आणि सगळंच एका कीर्तनात सांगायचं नसतं, हा महाराज लोकांचा नियम आहे. ते परत कोण ऐकायचं आमचं? त्यामुळे मी बाकीचे मुद्दे पण 11 मुद्दे मी काढून ठेवलेले आहेत. 5 मुद्दे मी मांडले. जन्म म्हटलं की मृत्यू हा ठरलेला आहे. मग काय याच्यात नाही नाश पावत असं कसं काय? तुकाराम महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, हे पहा, याचं उत्तर असं आहे, नाही नाश पावत हे म्हणत असताना मी हे कोणाबद्दल बोललोय आणि कोणत्या दृष्टीने बोललोय? संतांच्या वचनाचा अर्थ लावताना त्या काळातली दृष्टी कोणती आहे हे फक्त पाहणं गरजेचं असतं. समन्वय, बऱ्याच वेळेला 2 विरोधी वचन जर असतील तर तो विरोधाभास असतो, तो विरोध नसतो. 2 विरोधी वचन जर असतील तर तो विरोधाभास असतो, तो विरोधी नसतं. तसं इथं नाही नाश पावत असं जरी म्हटलं असलं तरी कोणाच्या दृष्टीने आहे? विष्णुदास नाही नाश पावस. आता विष्णुदास या शब्दाचा अर्थ वैष्णव, वैष्णव या शब्दाचा अर्थ संत, म्हणजे संतांचा नाश होत नाही असं म्हटलंय. याचं कारण काय? मुळात संत या शब्दाची व्याख्या करताना ज्ञानेश्वरीमध्ये 3 शब्दामध्ये व्याख्या आली आहे, पण इतकी गोड आहे म्हणजे अन्य व्याख्या करायचीच गरज नाही. ज्ञानोबारांनी 3 शब्द वापरले. आत्मज्ञाने चोखडी, संपला. मला वाटतं की पुढं सगळं ऐकायची गरजही नाही, काही नाही. संत कसे आहेत? आत्मज्ञाने चोखडी. चोखडी या शब्दाचा अर्थ चोख. कशाने? ज्ञानाने. कोणत्या? आत्मज्ञानाने. आत्मज्ञानाने चोख असणं, स्वरूप ज्ञानाने चोख असतं, ब्रह्मज्ञानाने चोख असणं. एकदा आत्मानुभूती प्राप्त झाली की त्याच्या ठिकाणी देहाची आसक्ती राहत नाही. मग तो तुकोबारांच्या त्या भूमिकेमध्ये जातो, देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल, किंवा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव हो, किंवा देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, किंवा तै शरीर भावना सती इंद्रिय विषय विसरती जय सोहम भाव प्रतिती प्रगट होय. या स्थितीमध्ये ती भूमिका गेलेली असते. आणि मग त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर आता देहाचं ममत्वच राहिलेलं नसतं. मग देहाचं ममत्व राहिलेलं नसल्यामुळे देह राहिला काय आणि देह गेला काय याचा काही संबंध राहिला नाही. आणि याचा काही संबंध राहिला नाही याचं कारण आहे, आता तिथं आत्मानुभूती आहे. आणि त्या प्राप्त झालेल्या, प्राप्त हा शब्द वेदांतामध्ये थोडासा खटक चालत नाही, पण जी आलेली जाणीव आहे, आत्मानुभूतीची जी जाणीव आहे, त्या जाणीवेचा कधीही नाश होत नाही. इथला नाही नाश पावत या शब्दाचा अर्थ आहे, आलेली जी आत्मानुभूती आहे त्याचा कधीही नाश होत नाही. मग अपसुक त्यांनी प्रश्न विचारला, या नाही नाश पावत या स्थितीपर्यंत हा वैष्णव पोहोचतो. एखादी गोष्ट जिंकण्याकरिता कोणत्या तरी बळाची गरज असते. जसं तुका म्हणे भोळा पण जिंकू जाणे कळी काळा. कळी काळाला जिंकण्याकरिता एखाद्या बळाची गरज असते. नाही नाश पावत इथपर्यंत जाण्याकरिता या वैष्णवाकडे नेमकं कोणतं बळ आहे त्याचं उत्तर मात्र अभंगाच्या पहिल्या चरणात. भाव बळे विष्णुदास, 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 भाव बळे विष्णुदास. नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत. योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती. नाही नाश पावत, नाही नाश पावत, नाही नाश पावत. योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती. भाव
नाही नाश पावत. कोण? विष्णुदास नाही नाश पावत. कशामुळे? भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. म्हणजे मला असं वाटतं पलीकडून एक एक सोडवत या. नाही नाश पावत कोणाबद्दल? विष्णुदास नाही नाश पावत. कशामुळे? भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे भाव. हा जो भाव शब्द आहे की नाही तो खूप महत्त्वाचा आहे. कोणत्या बळाचा विचार सांगितलाय? भावाच्या. हे भाव भाव या शब्दाची तरी व्याख्या काय? मराठी भाषा अशी गमतीची आहे, एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने फिरविला जातो. शब्द एकच असतो पण त्याची योजना ज्या ठिकाणी वापरायचा आहे त्या ठिकाणी वेगळा अर्थ घेऊन ती प्रगट होत असते. शब्द एकच. मी आपल्याला उदाहरण देतो. भाव या शब्दाचा विचार केला. एखादा मनुष्य मंदिरात चाललाय, एखादा मनुष्य मंदिरात चालला, रोज मंदिरात दर्शनाला जातोय, सकाळी येतोय, माघारी जातोय, परत सकाळी येतोय, दर्शनाला जातोय. याच्याबद्दल बोलताना लोक काय म्हणतात? हा फार भाविक आहे बरं, हा फार भाविक आहे, रोज पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. म्हणजे भाव शब्द कुठं आला? इथं आला का नाही? श्रद्धेच्या दृष्टीने भाव शब्द इथं आला. कधी कधी आता आपल्या भागात नसेल पण आमच्या बार्शी भागात, पंढरपूर भागामध्ये रोज सायंकाळच्या पंचपदीचं जे भजन असतं ना गावागावातलं, बऱ्याच वेळेला संध्याकाळी 8 वाजताचं भजन 9 वाजले तरी सुरू होत नाही. म्हटले का? पकवाजा आला नाही म्हटले. आणखी बऱ्याचदा कधी कधी भजनं सुरू होत नाहीत लवकर, पकवाजा आला नाही. मग त्याच्यातला एक जण म्हणतो नाही नाही अलीकडे फार भाव खायला लागलाय. म्हणजे भाव शब्द इथं आला. म्हणजे भाव शब्द एखादा दर्शनाला चालला तरी भाव शब्द येतो, किंवा एखादा मनुष्य येईना इथं लवकर तरी भाव खायला म्हणून भाव शब्द येतो. कधी कधी माणसं अशी गमतीने बोलतात, नाही म्हटले खूप प्रयत्न केला पण त्या महाराजांची तारीखच मिळेना. म्हटले भाव वाढलाय, इथंही भाव शब्द आला. म्हणजे भाव हा शब्द, भाव शब्द एकच आहे हो, पण तुम्ही कुठं लावता तिथं वेगळा अर्थ घेऊन तो प्रगट होतो. महाराज सांगतात या विष्णुदासाकडे जे बळ आलंय ते कशाचं बळ आलंय? भावाचं बळ आहे. हे भाव शब्द वेगवेगळ्या ठिकाणी लावला, मान्य आहे. भाव शब्दाची भूमिका काय, व्याख्या काय? मी 2 व्याख्या सांगतो. एक भक्तिशास्त्रातून सांगतो आणि एक समाजशास्त्रातून सांगतो. भक्तिशास्त्राने व्याख्या अशी केली आहे, आपल्या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं जे प्रेम आहे ते प्रेम 2 भूमिकेतून व्यक्त होतं. प्रेमाची पहिली भूमिका यालाही भाव म्हटलं जातं आणि प्रेमाची उच्चतम भूमिका यालाही भाव म्हटलं जातं. मी तुम्हाला सोपे अर्थ सांगतो. अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या प्रेमाने भक्त भगवंताकडे जाणं यालाही भावच म्हटलं जातं आणि अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या प्रेमाने भगवंत स्वतःहून भक्ताकडे येणं यालाही भाव म्हटलं जातं. स्वतःहून येणं, सुखे येतो घरा नारायण, किंवा द्वारकेचा राणा पांडवा घरी, या प्रमाणातून आपल्या लक्षात येतं स्वतःहून देव येणं येतही जो लागतो त्याचं नाव भावच आहे. समाजशास्त्राने व्याख्या अशी केली आहे, भाव शब्दाची व्याख्या करताना अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हटलं जातं भाव. ऐका, थोडं ऐकायला वेगळं वाटेल पण मी त्याची भूमिका स्पष्ट करून जातो. अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याला म्हणायचंय भाव. म्हणजे कसलाही विकल्प नाही, कसलाही विकार नाही. तुकोबरांच्या शब्दात बोलायचं झालं तर कोणाही जीवाचा नघडो मत्सर या स्थितीमध्ये येणं याला भाव म्हटलं जातं. विकल्प नाही, विकार नाही. विकल्प असे गमतीचे असतात, ते कधी अंतःकरणामध्ये निर्माण होतील सांगता येत नाही. बऱ्याच वेळेला आपण कीर्तनामध्ये बसल्यानंतर आपल्या मनामध्ये काही विकल्प नाही असं म्हणतो, पण कीर्तन झाल्यानंतर उठून मंडपाच्या बाहेर गेल्या गेल्या अनेक विकल्प डोक्यामध्ये यायला लागतात, अनेक मनामध्ये विकार यायला लागतात. रामायणामध्ये एके ठिकाणी फार गोड वर्णन केलेलं आहे. ते काय झालं म्हणे, हनुमंतरायाला प्रभू रामचंद्रांनी विचारलं तुला काय पाहिजे सांग. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू काही नको. ते म्हणले नाही नाही काहीतरी माग. ते म्हटलं काही नको प्रभू, तुम्ही बोलताय हे पुष्कळ झालं. नाही रे बाबा काहीतरी माग. फारच आग्रह केल्यानंतर हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू एकच काम करा, तुम्ही माझ्या हृदयात येऊन राहा एवढंच करा म्हटले. तुम्ही माझ्या हृदयामध्ये येऊन राहा एवढंच करा. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायाकडे पाहिलं आणि प्रभू रामचंद्रांनी विचारलं हनुमंता बहुतेक ज्ञानेश्वरी वाचत नाही काय की? आपण म्हणायला काय हरकत आहे, कारण आपण ज्ञानेश्वरीचे उपासक आहेत, त्यामुळे आपण म्हणायचं ज्ञानेश्वरी. ते म्हटले ज्ञानेश्वरी वाचत नाही काय की? अरे बाबा तैसा हृदयामध्ये मी रामो आहेच ना. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू बहुतेक तुम्ही अर्थासहित वाचत नाही काय की? असं विचारलं. कारण तैसा हृदयामध्ये मी रामो जरी ज्ञानोबाराय बोलले असली तरी तिथली भूमिका कोणती आहे? हृदयामध्ये मी रामो म्हणत असताना निर्गुण व्यापक ब्रह्मतत्वाच्या संबंधाने ती भूमिका आहे. मला तसं नकोय. तुम्ही तशा पद्धतीने सगळीकडेच आहात, हे चराचरामध्ये आहात, पण आत्ता जे सगुण रूप तुमच्या समोर माझ्या दिसतंय ना हे असंच असं हृदयामध्ये येऊन राहा.
हातातलं धनुष्य खाली टाकला आणि राम हनुमंतरायाच्या हृदयात राहण्याकरता निघाले. हनुमंतरायांनी सांगितलं तसं नाही, त्या धनुष्यासह या. ते म्हटले धनुष्याची काय गरज आहे, तिथं काय युद्ध करायचं आहे का? नाही नाही म्हटले धनुष्यासह या. म्हटले कशा करता? हनुमंतरायांनी एवढं गोड उत्तर दिलं. हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू आत्ता सध्या कोणताही विकार माझ्या मनामध्ये नाही, विकल्प माझ्या मनामध्ये नाही, म्हणून तुम्ही राहायला येऊ लागलात. पण हा विकल्प विकार इतके विचित्र असतात, कधी आतमध्ये येतील सांगता येत नाही. चुकून एखादा विकार निर्माण झाला तर त्याला मारण्याकरता तुमच्याकडे धनुष्य असावा, म्हणून धनुष्यासह या. कारण हे विकल्प अतिशय विचित्र आहेत आणि म्हणून असं विकल्प रहित होणं, विकार रहित होणं, मत्सर रहित होणं याला भाव म्हणा, असं भक्तिशास्त्रांनी केलेली व्याख्या आहे. त्याच्याही पुढं थोडंसं पुढं जाऊन पुढं बोलतो. या भावाच्या संबंधाने बोलत असताना ज्या क्षणी अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतो त्या क्षणी परमतत्वाचा साक्षात्कार होतो. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा. आपल्याकडे काही गीता प्रेसच्या अंकामध्ये काही उदाहरणं दिली जातात, काही वाचण्यात येतात. एक फार गोड उदाहरण आलेलं आहे. काय झालं म्हणे, एका मनुष्याने रोज रामचंद्र प्रभूंची पूजा करायची ठरवली. रोज रामचंद्र प्रभूंची पूजा करायची, रोज रामाची मूर्ती, त्याला ते काय असणारं सगळं स्नान घालणं, कपडे नेसवणं सगळं चालायचं. अनेक दिवस याच्यात गेले, पण राम काही याला भेटले नाहीत. अहो भेटले काय, याला स्वप्नात आले नाहीत तर बाकीच्याचं काही घेऊन बसला. तो एके दिवशी विचार करायला लागला, इतकी वर्ष झालं रामाची पूजा आपण करतोय, इतकी वर्ष झालं काय असेल ते पूजा धर्म सगळा सांभाळतोय, राम काही आपल्याला भेटत नाहीयेत. जर रामप्रभूंनी नियम केलेला असेल एकवचनी एकपत्नी एकबाणी असल्यामुळे एक भक्त असा जर नियम केला तर आपला नंबर कधी लागायचा, काय करावं त्याच्या डोक्यात आलं. एक काम करू म्हटले, देवच बदलू. लोक महाराज बदलतात ना तशातला भाग, किंवा गुरु बदल, नाही नाही आता त्या महाराजाचं आपलं जमत नाही म्हणतात लोक, तसं ते म्हटले देवच बदलू. आता कोणता देव घ्यायचा? बाजारात गेला, मूर्त्यांच्या दुकानात गेला, नेमकं समोर कृष्णाची मूर्ती दिसायला लागली. तो म्हटलं हे बरं आहे, कारण भागवतामध्ये ऐकलंय एक एक गोपी एक एक कृष्ण, सगळ्यांना कृष्णाने दर्शन दिलं हे ऐकलंय. आणि दुसरी गोष्ट, ही कृष्णाची मूर्ती आपल्याला का चांगली आहे, कारण आपण आणि याच्या स्वभावामध्ये थोडंसं जुळतं मुळतं आहे. त्याचं कारण असं आहे, गोकुळामध्ये यांनी फार चोऱ्या केल्या असं वर्णन आहे, आपणही एकही सप्ताह रिकामा सोडलेला नाही, त्यामुळे हे बरं आहे म्हटले. त्याने आपलं ती कृष्णाची मूर्ती घेतली, घरी आला. ऐका, रामाची मूर्ती उचलली, खाली ठेवली आणि देवघरामध्ये आता कृष्णाची मूर्ती ठेवली आणि कृष्ण मूर्तीला तो पूजा करायला लागला, सगळं करायला. राम मूर्ती आता खाली ठेवली आणि ते काही पूजा अर्चा सगळं चालू झालं. त्या पूजेमध्ये अत्तर लावणं आपल्याकडे एक नियम आहे, त्याला सुगंधी द्रव्य म्हणतो. माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपण माऊलींच्या पादुका असतील, तुकोबारांच्या पादुका असतील पाहतो. त्यानं ते सुगंधी द्रव्य घेतलं आणि त्या कृष्ण मूर्तीला लावायला लागला. सगळीकडे सुगंध पसरला आणि सगळीकडे वास आल्यानंतर त्यांनी विचार केला, या अत्तराचा वास घेण्याचा अधिकार कोणाला? एक कृष्णाला आणि दुसरं कोणाला? मला, कारण मी भक्त आहे, आणि दुसरा हा कृष्ण देव आहे. या रामाचं काय काम आहे? ती खाली होती ना मूर्ती. 2 कापसाचे गोळे घेतले आणि राममूर्तीच्या नाकात घातले, वास घेऊ नये म्हणून. असं घातल्याबरोबर रामचंद्र प्रभू प्रगट झाले. एकदम हा घाबरला. तो म्हटला, प्रभू एवढी वर्ष पूजा केली, माझ्या स्वप्नात आला नाही, आज मी तुमचा थोडा तिरस्कार करतोय तर माझ्या समोर आलात, असं कसं काय? प्रभू रामचंद्रांनी एवढं गोड उत्तर दिलं. प्रभूंनी सांगितलं, एवढी वर्ष पूजा केली पण राम मूर्ती म्हणून पूजा केली. आज तुझ्या मनामध्ये भाव निर्माण झाला की हा राम देव आहे, हा भाव ज्या क्षणी त्या क्षणी माझा साक्षात्कार. विठ्ठल भाव बळे, त्यामुळे या भावाचं बळ महाराज सांगतात, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. कोणत्याही पद्धतीचा आता नाश नाही. नाश हा देहाचा असतो. आपल्याकडे गीतेमध्ये अविनाशी तू तत्विधी या श्लोकाच्या खाली आचार्यांनी केलेलं भाष्य किंवा शंकरानंदांनी केलेलं भाष्य, दोन्ही भाष्य वाचण्यासारखे आहेत. या नाशाचा 3 पद्धतीने विचार केला जातो, साधारण आपल्या सगळ्या कानावर आहेत. एक स्वभावता नाश सांगितला जातो, एक आश्रय नाश सांगितला जातो, एक परतः नाश सांगितला जातो. शंकरानंदांनी शंकरानंदी नावाची जी टीका केली आहे की नाही गीतेवर, तर त्याच्यामध्ये मात्र 8 नाशाचे प्रकार सांगितलेले आहेत. मी सांगून फक्त नावं घेत पुढे जातो. एक आश्रय स्वभावता नाश आहे, दुसरा आश्रय नाश आहे, तिसरा परतः नाश आहे, चौथा कारण नाश आहे, 5वा कार्य नाश आहे, पुढे संबंध नाश आहे, त्याच्यानंतर सावयव नाश आहे आणि त्याच्यानंतर निरवयव नाश आहे. विठ्ठल विष्णू हे पुष्कळ मोठं चिंतन आहे, सगळं मांडत बसत नाही. नाही नाश पावत. रामायणातला एक छोटासा दाखला इथं देऊन पुढे जातो.
काय आहे, रामायणामध्ये माहीत असलेला प्रसंग जिथं बोलायचं तिथे घेऊन जातो. रामायणामध्ये ज्या वेळेस वाली मेला आणि तारा रडायला लागली, तिथं बोलतो वाली गेला आणि तारा रडायला लागली. रडता रडता ती प्रभू रामचंद्रांकडे पाहून ती दूषणं देऊ लागली आणि प्रभूंना म्हणायला लागली की प्रभू तुम्ही माझ्यावर अन्याय केला, तुम्ही माझ्यावर अन्याय केला, तुम्ही मला दुःख दिलं. प्रभू रामचंद्रांना कळेना, मी हिला एका शब्दाने बोललो नाही, ही का मला असं अदवा तदवा बोलायला लागली. बोलता बोलता तारेच्या मुखातून शब्द असे आले, माझा पती गेला याचं जेवढं दुःख आहे त्याहून अधिक तुम्ही माझ्यावर अन्याय केलाय, तुम्ही मला त्रास दिला याचं अधिक दुःख आहे. आता मात्र प्रभू रामचंद्रांना काही कळेना. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, तारे जरा थोडं स्पष्ट बोल, मोकळं बोल, विस्तार करून बोल, तुझं बोलणं मला कळेना. मी गमतीने असं म्हणत असतो, एका बाईचं बोलणं रामाला कळालं नाही, बाकीच्याच काय घेऊन बसला महाराज. ते म्हटलं काही कळेना, तू जरा विस्तार करून बोल. मग मात्र तारेने विस्तार केला. तारेने सांगितलं, प्रभू स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख असतं ते वैधव्याचं, आणि माझ्या जीवनामध्ये जे दुःख आलंय वैधव्याचं त्याचं कारण आहे तुम्ही, तुमच्यामुळे मला हे दुःख भोगावं लागायला लागलंय. मग रामाच्या लक्षात आलं, भावार्थ रामायणामध्ये फार गोड आहे विषय हा. रामप्रभूंनी तारेला विचारलं, तू तुझा पती कोणाला म्हणतेस, वालीच्या देहाला पती म्हणतेस का वालीच्या आत्म्याला पती म्हणतेस? जर वालीच्या देहाला पती म्हणत असतील तर देह तुझ्या समोर पडलाय, उचलून घेऊन जा. आणि जर वालीच्या आत्म्याला पती म्हणत असतील तर आत्मा कुणाचाच कधी मरत नाही, नाही नाश पावत. विठ्ठल विठ्ठल भावबळी विष्णुदास नाही नाश पावत. त्या मनुष्याने तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज अविनाशीपणापर्यंत हा भक्त जाऊन पोहोचतो, पण हे होण्याकरिता काही त्यांनी योगाच्या माध्यमातून रिद्धी सिद्धी प्राप्त केल्या का? की जसं चांगदेवांनी योगाच्या माध्यमातून 1400 वर्ष त्या यमाला प्रत्येक 100 वर्षांनंतर माघारी पाठवलं, असं काही रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त झाल्या का? तुकाराम महाराज सांगतात, त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त करायची गरज पडत नाही, उलट योगाधिकांची जी रिद्धी सिद्धी नावाची भाग्य आहेत ती स्वतःहून त्या वैष्णवाकडे येतात. अभंगाचं दुसरं योग भाग्य घराये ती, योग भाग्य घराये ती, योग भाग्य घराये ती, योग भाग्य घराये ती, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत, योग भाग्य घराये ती, योग भाग्य घराये ती, योग भाग्य घराये ती, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत, भाग्य घराये ती, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती चालत, सर्व शक्ती पार कुमारी, पार कुमारी,
पारभूमाजी हो पारभूमाजी भावबळी विष्णुदास नाही नाश पावत योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत विठाला 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 विठ्ठल 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 या भंगाचा विचार करताना पहिल्या चरणाचा विचार आपण आतापर्यंत करून आलो. भावबळी विष्णुदास नाही नाश पावत याचा विचार करताना नाही नाश पावत याचं कारण काय तर भावबळे असा विचार केला आपण. महाराज सांगतात की या अविनाशीपणापर्यंत गेलेला हा जो महात्मा आहे यांना योगाधिक भाग्य स्वतःहून प्राप्त करायची गरज पडली नाही. उलट ही सगळी योगाधिक भाग्य स्वतःहून यांच्या घरी आली. योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. आपल्याकडे एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये एक उदाहरण दिलं जातं. काय झालं म्हणे एकनाथ महाराजांकडे आता एकनाथ महाराज संत भक्त आणि त्यांच्याकडे एक योगी भेटण्याकरता आला. ते सगळं रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या वगैरे त्याच्याबरोबर होत्या आणि तो भेटण्याकरता महाराजांकडे आला. महाराजांबरोबर चर्चा करायला आणि करता करता तो म्हटला महाराज मला तुमच्याबरोबर काही शास्त्र चर्चा करायची आहे, वादविवाद करायचा आहे, खंडन मंडन करायचं आहे. पूर्वीच्या काळामध्ये शास्त्र चर्चा चालायच्या, खंडन मंडन चालायचं किंवा पूर्व पक्ष उत्तर पक्ष चालायचे. ते म्हटले मला तुमच्याबरोबर वादविवाद करायचा आहे. एकनाथ महाराजांनी विचारलं कशा करता. तो म्हटलं काही नाही सगळ्या पैठणवासियांना दाखवून द्यायचं आहे की मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, दाखवून द्यायचं आहे. एकनाथ महाराजांनी सांगितलं एवढंच ना. हो मग मी जाहीर सांगतो तुम्ही माझ्यापेक्षा श्रेष्ठ. संपलं. बोलू का एक वाक्य. ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणं होत नाहीत. संपलं. तुम्हाला मोठेपणा पाहिजे देऊन टाकला. मी सांगतो ना तुम्ही श्रेष्ठ कशा करता. तो काय ऐकेच ना. नाही म्हटले मला वादविवाद करायचा आहे, शास्त्र चर्चा करायची आहे. सायंकाळ झालेली. एकनाथ महाराजांनी सांगितलं ठीक आहे आता तुम्ही मुक्काम करा, सकाळी आपण शास्त्र चर्चा करू, सगळ्यांना बोलवून घेऊ आणि सकाळी बघू. म्हटले काही हरकत नाही. चालेल. एक खोली दिली. त्या खोलीमध्ये त्यांची मुक्कामाची व्यवस्था केली. सगळ्या त्या रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या वगैरे सगळ्या त्यांनी मांडून ठेवल्या. आज झोपला. पहाटे 3 वाजता उठायचं, स्नान करायचं, त्या रिद्धी सिद्धी मूर्त्यांच्या पूजा करायची आणि मग काही तो दिनक्रम चालू करायचा. ते आता सगळं त्याच्या बरोबर. पूर्वी बघा तुम्ही आपलं सगळं ते बरोबर असायचं. आपल्याकडे सुद्धा पूर्वी जर जुन्या काळातली काही महाराज मंडळी पाहिली, आपल्या संस्थेची असतील किंवा पंढरपुरातली फडकरी मंडळी असतील, आपलं सगळं स्वतःचं सगळं स्वतः बरोबर असायचं. काही नाही महाराज कोणाकडे मागायचा विषयच नसायचा. अहो आपलं हंतरून पांघरून सुद्धा प्रवासात घेऊन फिरायचे. आमच्या आजोबांचा आजही एक वळकटी आहे त्या काळातली. म्हणजे ते कुठं जायचं असेल तर वळकटी घेऊन जायचे. पाणी तांब्याचा स्वतः तांब्या असायचा. दुसरं कोणाकडनं काही नाही. आपलं पूजेचं साहित्य बरोबर असायचं. आता अलीकडल्या काळात आम्ही काही वारकरी बघतो चंद्रभागेला स्नान करून आल्यानंतर गोपीचंद एकाचा, बुक्का दुसऱ्याचा, आरसा तिसऱ्याचा, पाणी चौथ्याचं, कपाळ याचं फक्त. काही नाही. याच्याकडे गंधही नसतो महाराज बरोबर घेतलेला. पण पूर्वी मात्र ते सगळं बरोबर असायचं. त्या रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या वगैरे सगळ्या मांडलेल्या. तो झोपला. पहाटे 3 वाजता उठणार. नीट ऐका. आणि आता स्नान करायला जायचं. उठून पाहतो तर त्या मूर्त्याच दिसेना. त्या ज्या रिद्धी सिद्धीच्या मूर्त्या आहेत ना त्या मूर्त्या दिसेना. असं इकडे तिकडे खोलीमध्ये पाहिलं कुठंच मूर्त्या दिसेनात. आणि म्हणून शेवटी त्या खोलीचा खिडकीचा दरवाजा उघडून पाहिलं. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर त्या अंगणामध्ये लख प्रकाश पडलेला. आणि त्याच्या पुढचं आश्चर्य या सगळ्या रिद्धी सिद्धीच्या ज्या मूर्त्या होत्या त्या एकनाथ महाराजांच्या अंगणामध्ये कामं करत होत्या. कोणी झाडून काढतंय, कोणी सडा टाकतंय, कोणी रांगोळ काढतंय, कोणी पाणी भरायला लागलंय. याला आश्चर्य वाटलं. तो म्हटला ज्या मूर्तींच्या जोरावर यांना जिंकायला आलो तेच फुटले ना, आपलं तेच गेले ना, हे असं झालं ना घोळ. म्हटले आता कोणाच्या जोरावर हे करायचं. म्हटले तो एकनाथ बाहेर आला. त्या रिद्धी सिद्धीच्या मूर्तींच्या हात जोडले. त्यांना विचारलं हे असं कसं काय. मी तुमच्या जोरावर तर या एकनाथ महाराजांना उद्या वादविवाद जिंकणार होतो म्हटले आणि तुम्ही इथं यांच्या घरी कामं करायला लागलाय, पाणी भरायला लागलाय. काय हा प्रकार आहे. रिद्धी सिद्धींनी फार गोड उत्तर दिलं. रिद्धी सिद्धींनी सांगितलं बाबा आम्हाला प्राप्त करण्याकरिता तुला साधना करावी लागते, पण आमच्या ठिकाणी रिद्धित्व आणि सिद्धित्व येण्याकरिता आम्हाला संतांच्या घरी सेवा करावी लागते. सर्व शक्ती चालत. विठाला विठाला भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. 1 योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. 2 आता महाराजांना विचारलं का हो महाराज या सगळ्या रिद्धी सिद्धी स्वतःहून यांच्याकडे येतात, पण एक प्रश्न आहे. म्हटले काय. खरं तर या रिद्धी सिद्धी कोणाच्या दासी आहेत. पांडुरंगाच्या, भगवंताच्या, परमात्म्याच्या दासी आहेत. मग जर पांडुरंगाच्या किंवा भगवंताच्या असणाऱ्या या दासी या वैष्णवांच्या दासी कशा काय झाल्या. हे वैष्णवाकडे आलं कसं काय.
तुकाराम महाराजांनी सांगितलं तुझं काय झालंय, तुला कायदा माहीत नाही म्हटले. कमीत कमी एखाद्या वकिलाकडनं ऐकत जा, नसेल तर एखाद्या महाराज वकिलाला बोलवत जा, म्हणजे मग तरी कळेल तुला. ते म्हटले तुला कायदा माहीत नाही. अरे बाबा, व्यवहारातला एक नियम आहे. काय नियम आहे? पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील, अभंगाच्या 3ऱ्या चरणातली भाषा आहे. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील. या 3ऱ्या चरणाचा अर्थ असा आहे, वडिलांचं जे असतं ते सगळं मिळतं कुणाला? मुलाला. याच्यात काही शंका आहे का? बोला. वडिलांचं जे आहे ते सगळं मुलाला मिळतं. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक पद्धत आहे महाराज. आता कर्नाटकामध्ये शिष्य परिवार जे असतात महाराजांना माहिती आहे, तिकडे भरपूर आम्ही त्या भाषेमध्ये कीर्तन करतो. फक्त तुम्हाला कळत नाही म्हणून मी कानडी बोलत नाही आता, पण त्या भाषेमध्ये आम्हाला जमतं. ते तुकोबारांची गाथा आम्ही त्या भाषेमध्ये केलेली आहे. तर मग तिकडे गेल्यानंतर आमच्याकडे एक पद्धत अशी आहे, जर एखादा वारकरी गेला तर त्यांच्या अंत्यविधीला आमच्या घरातलं कुणीतरी हजर राहायचं. कुणीतरी, मी असेल, वडील असेल, भाऊ असेल, कुणीतरी. कशा करता? जोपर्यंत आमच्या घरातलं कोणी येत नाही तोपर्यंत अंत्यविधी होत नाही. का होत नाही? तर त्यांच्या गळ्यातली माळ काढायची आणि पुढच्या पिढीमध्ये द्यायची. ही परंपरा आजही चालू आहे. जवळजवळ 4-5 पिढ्या झालं आमची तिकडे परंपरा चालू आहे. एका अंत्यविधीला मला जाण्याचा प्रसंग आला आणि मग ती माळ काढली, ती हातात घेतली. त्यांना 4 मुलं होती. ते तर कुणीतरी एका थोरल्यानी, मधल्यानी, धाकट्यानी कुणीतरी येऊन ती माळ घालायची असते. त्या माळ घेऊन बसलो. कोणीच येईना की, कोणीच येईना. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, महाराज तुम्हीच घेऊन जा. मी म्हटलं बंगला तुला आणि माळ मला होय रे. म्हटलं असं नाही. वडिलांचं जे सगळं मुलाला मिळतं मान्य आहे. मी असं बोलेल, लौकिकातलं मिळत असतं आणि पारमार्थिकातलं मुलानं घ्यावं लागतं. लक्षात घ्या. प्रपंचातलं तर मिळतं. आपल्या वडिलांची असलेली स्थावर मालमत्ता ही मुलाला मिळणारच आहे. आपल्या वडिलांनी केलेली घर वगैरे जी काही जंगम मालमत्ता तीही मुलाला मिळणारच आहे. पण वडिलांनी केलेला जो पारमार्थिक नियम आहे तो मात्र मुलाने स्वतःहून घ्यायचा असतो. त्यामुळे पितयाचे जे काही धन पुत्रा कोण वंचील, तर हे जसं व्यवहारामध्ये आहे तसं तुकाराम महाराज सांगतात, ह्या सगळ्या रिद्धी जरी धासी पांडुरंगाच्या असल्या आणि वैष्णवाच्या दृष्टीने पिता आणि आई जर कोण असतील तर विठ्ठल माये बाप चुलता, किंवा कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, या दृष्टीने सगळं जे वडिलांचं आहे ते सगळं जसं व्यवहारामध्ये मुलाला मिळतं तसं पांडुरंगाचं, परमात्म्याचं, भगवंताचं जे आहे ते सगळंच्या सगळं वैष्णवाला मिळतं. आणि म्हणून योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत, असा जो वैष्णव आहे तो वैष्णव भगवंताच्या कडेवर बसला की त्याला कसल्याही पद्धतीचं भय राहत नाही, तो तृप्त होतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कडे बैसो, हा हा हा, तुका म्हणे कडे बैसो, हा हा, तुका म्हणे कडे बैसो, तुका म्हणे कडे बैसो, हा हा हा, तुका म्हणे कडिये बैसो, तुका म्हणे कडिये बैसो, तुका म्हणे कडे बैसो, तुका म्हणे कडे बैसो. देणे असो निर्भर, देणे असो निर्भर, योग भाग्ये घरा येती, योग भाग्ये घरा येती, योग भाग्ये घरा येती, योग भाग्ये घरा येती. ते असो निर्भर, तेने असो निर्भर, योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, योग भाग्य घरा येती, येती. सर्व शक्ती चालत चालत, सर्व शक्ती चालत चालत, सर्व शक्ती चालत चालत,
शक्ती चालत शक्ती चालत योग भाग्य घरा येती योग भाग्य घरा येती योग भाग्य घरा येती योग भाग्य घरा येती घरा तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वैष्णवाचा एक महत्वाचा विशेष सांगितलाय. तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर. हे निर्भर शब्दाचे 3 अर्थ आहेत. निर्भर शब्दाचा एक अर्थ सांगितलेला आहे चिंता रहित होणं. निर्भर शब्दाचा दुसरा अर्थ सांगितलाय तृप्त होणं. आणि निर्भर शब्दाचा तिसरा अर्थ सांगितलाय परिपूर्ण असणं. नीट ऐका. एक अर्थ सांगितला चिंता रहित होणं, दुसरा अर्थ सांगितला तृप्त होणं आणि तिसरा अर्थ सांगितलाय परिपूर्ण होणं. थोडक्यात हा वैष्णव कसा आहे? चिंता रहित आहे. हा वैष्णव कसा आहे? तृप्त आहे. आणि हा वैष्णव कसा आहे? परिपूर्ण आहे. मी तिन्ही अर्थ थोडेसे लावून देतो. हा वैष्णव कसा आहे तर चिंता रहित आहे. याचं कारण काय? चिंता रहित असण्याचं कारण काय? कारण तुका म्हणे कडे बैसो. हा वैष्णव भगवंताच्या कडेवर बसलेला असल्यामुळे आता याला कसल्याही पद्धतीची चिंता राहिलेली नाही. भागवताच्या संबंधाने एक छोटीशी कथा सांगितली जाते. धावतं बोलतो 2 मिनिटामध्ये. असं सांगितलं जातं की एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे आपल्या महालामध्ये झोपलेले होते आणि रात्री 2 वाजता एकदम राधा 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 म्हणून ओरडायला लागले. रात्री 2 वाजता भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे झालेले, 16,108 पत्नी, आणि रात्रीच्या वेळेला राधा राधा म्हणायला लागल्याबरोबर रुक्मिणी माता जवळ होत्या. त्यांनी असं अंगाला हात लावून उठवलं. अहो काय चाललंय? आता त्या रुक्मिणी होत्या म्हणून हाताने उठवलं, आपल्याकडे दांडकच घेतलं असतं. ते म्हटले काय चाललंय हे? कोण आहे राधा? कशाला ओरडायला लागला तेवढ्या रात्रीचं? आता एकदम भगवंताला लक्षात आलं, अरे आपलं चुकलंय. काही नाही काही नाही. नाही नाही कोण आहे? काय त्या राधेचा अधिकार? एवढं राधा राधा तुम्ही म्हणता, राधेचा अधिकार तरी काय आहे? ते म्हटले उद्या सकाळी तुला दाखवितो. आणि मग रुक्मिणीला घेऊन यमुनेच्या वाळवंटामध्ये गेले. राधा तिथं फिरतच होती. कृष्ण आलेले आहेत म्हटल्यानंतर धावत गेली, एकमेकाला कडकडून मिठी मारली. रुक्मिणी मातेने सांगितलं हिचा अधिकार काय आहे ते सांगा. सांगतो म्हटले. यमुनेच्या काठावर एका बाजूला एक काठी बांधली, दुसऱ्या बाजूला एक काठी बांधली, मध्ये एक दोरी बांधली आणि भगवान श्रीकृष्णाने एक पाण्याने भरलेली घागर, पाण्याने भरलेला हंडा रुक्मिणीच्या डोक्यावर दिला आणि रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी मला एक सांग म्हटले की तुला हा पाण्याने भरलेला हंडा इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं घेऊन जाता येईल का? जाऊन दाखवशील का? रुक्मिणी मातेने सांगितलं तुम्ही काय परीक्षा घ्यायला लागलायत? पाण्याने एवढा छोटासा हंडा घ्यायचा आहे आणि इकडल्या कडेवरनं तिकडे जायचं, काय बोलायला लागलात? म्हटले मी जगन्माता आहे, मला का जमणार नाही? ते काय अवघड आहे त्याच्यामध्ये? जाऊन दाखव म्हटले. तो पाण्याने भरलेला हंडा घेतला आणि रुक्मिणी इकडून तिकडं निघाल्या. तिकडं निघाल्याबरोबर मध्यभागी गेल्याबरोबर ते यमुनेचं विस्तीर्ण पात्र एकदम डोळे गरगर फिरायला लागले आणि त्या पाण्याच्या हंड्यासहित रुक्मिणी माता पाण्यामध्ये पडल्या. पडल्याबरोबर राधा आणि कृष्ण हसायला लागले. बाहेर आल्याबरोबर रुक्मिणीने सांगितलं, प्रभू माझी जशी ही परीक्षा घेतली तशी या राधेची घेऊन दाखवा बरं. प्रभूंनी सांगितलं तिची घ्यायची होती म्हणूनच तुझी अगोदर घेतली, नक्की काही नाही. नाहीतर बऱ्याचदा लोक वशिल्यावर घेतला असं म्हणतात, म्हणून हा चाललाय म्हटले परीक्षा घेऊन दाखवा. म्हटले बघ. आणि मग भगवंतानी एक पाण्याने भरलेला हंडा राधेच्या डोक्यावर दिला आणि राधेला सांगितलं, राधे मी पाण्याने भरून दिलेला हा हंडा डोक्यावर घेऊन इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर या दोरीवरनं जाशील का? आता ती राधा, कृष्ण समर्पण असलेली राधा, राधेनी सांगितलं, कान्हा तू पाण्याने भरून दिलेला हंडा तुझा हात लागलाय म्हटल्यानंतर का जाणार नाही? म्हटले. रुक्मिणीने सांगितलं मी जगन्माता आहे, पण राधा काय म्हणते? तुझा हात लागलाय, मी तुला समर्पण आहे कृष्णा, तू जर म्हणत असतील तर नक्की जाईल आणि तू जर नाही म्हटलं तर जाणार नाही म्हटले. तू जर म्हणत असतील तर जाईल ना म्हटले. मग घेऊन जा. अहो गंमत अशी झाली, राधेने इकडून तिकडे घेऊन गेली, तेवढंच नाही तिकडून माघारी पुन्हा इकडं आली. इकडून तिकडे घेऊन गेली, नवे नवे तिकडून माघारी आली. याचं एकच कारण, तेव्हा रुक्मिणीने राधेला विचारलं, राधे पाण्याने भरलेला हंडा घेऊन ती इकडून तिकडे गेली, नव्हे तिकडून पुन्हा माघारी आली. मी मात्र मध्यभागी मला डोळे गरगर फिरले, घाबरले, पाण्यामध्ये पडले, तुला भीती वाटली नाही का ग?
तुझ्यापेक्षा मी जरा वयाने मोठी असताना सुद्धा तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त पाहिलेले लोक म्हणतात. आता म्हणत जाऊ नका, तुम्ही आम्ही सारखेच बघितलेले आहेत. ते म्हटले एवढे तुझ्यापेक्षा वयाने ज्येष्ठ आहे, मोठी आहे, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे 4 पाहिलेले आहेत, तू कस काय घाबरली नाही? म्हटले एवढा मोठा पाण्याने भरलेला हंडा तू इकडून तिकडे घेऊन गेलीच कशी? राधेचं उत्तर ऐका. राधेने रुक्मिणी मातेला सांगितलं, आईसाहेब मी तो पाण्याने भरलेला हंडा घेऊन गेली नाही, तो पाण्याने भरले, कृष्णाने पाण्याने भरून दिलेला हंडाच मला इकडून तिकडे घेऊन गेला आणि तिकडून इकडे घेऊन आला. याचं एकच कारण आहे, तुका म्हणे कडे बैसो, तेने असो निर्भर चिंतारहित होणं. दुसरा अर्थ सांगितलाय तृप्त होणं. ही तृप्ती निरंकुशा तृप्ती म्हणून पंचदशीकारांनी सांगितली आहे. आणि तिसरा अर्थ सांगितलाय परिपूर्ण होणं. थोडं एकच वाक्यामध्ये बोलून मी शेवटी येतो. आता पहिल्या चरणामध्ये अविनाशीपणा सांगितला, नाही नाश पावत. दुसऱ्या चरणामध्ये सर्व शक्ती चालत सांगितलं, संपन्नता. आणि शेवटच्या चरणामध्ये निर्भर सांगितलं. आणि या निर्भरता शब्दाचा अर्थ आहे परिपूर्ण. वैष्णव कसा आहे तर अविनाशी आहे, वैष्णव कसा आहे तर संपन्न आहे, वैष्णव कसा आहे तर परिपूर्ण आहे. एक वाक्य बोलू, वैष्णव पूर्ण नाही तर वैष्णव परिपूर्ण आहे. मी बोलतो ते नीट ऐका, पूर्ण नाही परिपूर्ण आहे. आपल्याकडे जुने कीर्तनकार, त्यामध्ये वैकुंठवासी प्रातस्मरणीय जगन्नाथांनांचे काही कीर्तन ऐकण्याचा प्रसंग आला. प्रत्यक्ष फार ऐकायला मिळालं नाही, पण अलीकडल्या काळामध्ये यूट्यूबला आपण थोडंफार जे ऐकतो, यूट्यूबला थोडंफार ऐकतो म्हणजे यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे. नाहीतर यूट्यूबला काय काय ऐकायला मिळेल न सांगितलेलं बरं. पण जे यूट्यूबला जुन्या काळातली जे काही कीर्तनं आहेत, त्याच्या जगन्नाथांनांची काही थोडीफार कीर्तनं आम्हाला ऐकायला मिळाली. तर त्या अण्णांचं एक वाक्य आहे महाराज. अण्णांनी एके ठिकाणी असं सांगितलंय, अपूर्ण वेगळं, पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. ते असं म्हणतात की पामर हा अपूर्ण आहे, मुक्त हा पूर्ण आहे आणि संत हे परिपूर्ण आहेत. आणि त्याच्यात अर्थ त्यांनी असा सांगितला, ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते पूर्ण, पण असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते परिपूर्ण. त्यामुळे तेने असो निर्भर, निर्भर या शब्दाचा अर्थ परिपूर्ण. वैष्णव काय करतात, सेवितो हा रस वाटितो अनिका. त्यामुळे परिपूर्ण आहेत. त्यामुळे नाही नाश पावत असे अविनाशी आहेत ते वैष्णव, सर्व शक्ती चालत असे संपन्न आहेत ते वैष्णव, आणि तेने असो निर्भर असे परिपूर्ण आहेत ते वैष्णव. आणि हा अविनाशीपणा, संपन्नता आणि परिपूर्णता वैष्णवाकडे येण्याचं कारण काय, याला दृष्टांत दिलाय, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे कडे वैसो तेनी असो निर्भर, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत, असो झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी समर्पित करू. एक दिवसीय सोहळा या जामदार वस्तीवर या ठिकाणी संपन्न होतो आहे. कैलासवासी पांडुरंग नाना विष्णू जामदार यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव ज्योतिरामजी असतील किंवा माऊली असतील, ज्ञानेश्वर माऊली, आणि त्यांच्या या घरावर प्रेम करणारी सगळी जामदार कंपनी असतील किंवा परिसरातील अनेक भाविक भक्त असतील, विशेष करून त्यांचे नातेवाईक असतील, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे. एक वारकरी संप्रदायाच्या विचाराचं पाईक असणारं हे घराणं आहे. मला आल्यानंतर आदरणीय आमच्या केशव महाराज मुळीक यांनी फार माहिती दिली या घराची, की या किंवा या परिसरामध्ये वारकरी संप्रदायाचे मोठे संस्कार आहेत. अनेक वारकऱ्यांचे पाय या भूमीला, या परिसराला लागले असा हा सगळा परिसर आहे. थोडक्यात वारकऱ्यांची सेवा करणारा हा परिसर आहे. कारण अनेक आळंदी पंढरीला जाणारे वारकरी सुद्धा या जवळून आजूबाजून जात असतात. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा करणारा हा सगळा परिसर, ज्यांच्या घरामध्ये हा पुण्यतिथीचा सोहळा साजरा होतोय, त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी आणि एकंदरीत त्यांच्या परिवारांनी जी केलेली वारकऱ्यांची सेवा आहे, मला वाटतं की त्या वारकऱ्यांच्या सेवेचं फळ म्हणजे आज त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मंडपामध्ये पूर्णपणे मंडप भरेल इतकी भाविकांची उपस्थिती दिसून येते. विविध क्षेत्रातली मंडळी आहेत, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सगळ्या क्षेत्रातली मंडळी इथं उपस्थित आहेत. आपण करत असलेल्या या कार्याला कुणीतरी आशीर्वाद द्यावा या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्यामुळे त्यांचे दोनही चिरंजीव असतील, त्यांना पांडुरंगाचे अखंड आशीर्वाद लाभावेत
आणि आपल्या वडिलांची जी असलेली परंपरा आहे ती परंपरा अखंड पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या सेवेची चालत राहावी. शेवटी परमार्थामध्ये हे करत असताना, समाजामध्ये हे काम करत असताना अशा काही उत्सवातून समाजातला टिकविण्याकरिता हे उत्सव असतात. काही आपण पुण्यतिथीचे सोहळे करतो, अखंड हरिनाम सप्ताह, मला महाराजांनी सांगितलं रामनवमीचा उत्सव इथं मोठ्या पद्धतीने होतो, अखंड हरिनाम सप्ताह करतो. हे सगळे उत्सव परमार्थाचे का करायचे असतात तर याच्यात समाजातला टिकावा याच्याकरता. मी थोडं समाजशास्त्राच्या दृष्टीने बोलेल. समाज हा जो शब्द आहे ना, याच्यातलं हे अक्षर खूप महत्त्वाचं आहे. मी आपल्याला थोडंसं स्पष्ट विचारतो, अगदी काही वाईट वाटून घेऊ नका, पण समाजातलं हे अक्षर जर निघून गेलं तर खाली काय राहतं हे लक्षात येत आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. हा कशाचा आहे? हा संस्काराचा आहे, हा सहनशीलतेचा आहे, हा समन्वयाचा आहे आणि हा संस्कृतीचा आहे. आणि म्हणून हा टिकायचा असेल तर अशा सोहळ्यातल्या ची गरज असते. त्यामुळे हा टिकावा याच्याकरिता अशी सोहळे साजरे करावे लागतात. आज नानांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं, ही मुलाच्या अंतःकरणामध्ये आलेली भावना ही सुद्धा कलियुगाच्या दृष्टीने खूप मोठी आहे. कारण आजची कलियुगातली परिस्थिती फार विचित्र आहे. फक्त मी याकरिता एकच प्रमाण देईल, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. जवळजवळ 4-5 महिन्यापूर्वी महाराजांनी मला फोन केलेला होता. माझा इकडं फारसा परिचय नाही आहे, मी काही फारसं येणं माझं इकडं नाही आहे, परंतु मी महाराजांनी फोन केल्यानंतर महाराजांना पहिलं विचारलं तुम्ही आहेत का, कारण आता महाराजांच्या मागं तर काही कमी कार्यक्रम आहेत का. पण केशव महाराजांचं एक प्रेम आमच्या घरावर आणि माझ्यावर व्यक्तिशः अतिशय एक सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणून मी महाराजांकडे पाहतो. सगळीच आदरणीय महाराज मंडळी त्यांच्या समवेत इथं उपस्थित आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करण्यात वेळ घेत नाही, पण या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा पुन्हा एकदा ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी आणि मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. तावशी आणि बेलवाडी म्हणा.
जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल सर्वांनी उठून उभा